आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आमदार, नगराध्यक्ष, सर्व सदस्य, काँग्रेसचे सदस्य या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ही पत्रकार परिषद काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आली, परंतु महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये इंडिया आघाडी, राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि त्याच पद्धतीनं मेहकर नगर परिषदमध्ये इथून पुढची वाटचाल ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून होईल हे सांगताना मला अतिशय आनंद आहे. आजच्या कार्यक्रमात उपस्थितीत आमचे सहकारी मित्र, लोकप्रिय आमदार माननीय सिद्धार्थजी खरात साहेब, त्याचप्रमाणे ज्यांना जनतेने निवडून दिले असे उभाटा गटाचे नगराध्यक्ष माझे सहकारी किशोर गारोळे, आमच्या काँग्रेस पक्षाच्या मधून निवडून आलेले आणि गटनेते आणि उपाध्यक्ष पदावर काम करत असलेले श्री अनिलबाई ताहीर, त्याचप्रमाणे उभाटा गटाचे पक्षनेते विलासरावजी चनखोरे, काँग्रेस पक्षाचे पक्षनेते ॲडव्होकेट आनंदराव वानखेडे, शहराचे अध्यक्ष पंकज हजारी, जिल्हा सरचिटणीस कलीम खान, सेवा दलाचे सरचिटणीस राज्याचे शैलेश बावस्कर, माने सर, उपस्थित उभाटा गटाचे सर्व नगरसेवक, त्यामध्ये उपस्थित सर्व नगरसेवकामध्ये श्री मुजीबभाई तिकडे मानवतकर, दुसरे मुजीबभाई वैभव, त्याचप्रमाणे नितीन तुपे, रिंदेजी, सोमनजी, वसीमभाई, अख्तरभाई, त्याचप्रमाणे आमचे मित्र ताजने सर आणि निसारभाई अन्सारी, अमरभाऊ घोडे आणि उपस्थित सर्व मान्यवर. आज पत्रकार परिषद बोलावून आपल्या सगळ्यांना हितगुज करण्याचा जो प्रसंग आला, त्यामध्ये आम्ही सर्वजण अत्यंत आनंदी आहोत की मेहकरच्या राजकारणात ज्या नगर परिषदच्या निवडणुका झाल्या त्याआधी देशाच्या अंतर्गत लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकामध्ये श्री नरूभाऊ खेडेकर हे आघाडीचे उमेदवार होते आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व घटकांनी देशाच्या पातळीवर आमची आघाडी असल्यामुळे उभाटा गटाचा नरूभाऊ खेडेकर यांचं काम अतिशय तन्मन धनानं केलं. मेहकरमध्ये त्याचं प्रायचित्त सुद्धा आलं की 2,000-2,500 मतांना नरूभाऊ खेडेकर हे वर राहिले. 4-6 महिन्यात निवडणुका झाल्या विधानसभेच्या वेळेस आम्ही जागा मागितली पक्षाकडून, परंतु ही जागा ओरिजिनल ही शिवसेनेची होती जुन्या हिशोबात, म्हणून मग आमदार सिद्धार्थजी खरातजी निवडून आलेले त्यांना ही सीट मिळाली आणि आम्ही त्यांचं सुद्धा काम अत्यंत तन्मन धनानं केलं. प्रत्येक नगरसेवकांनी आपापल्या वार्डात केलं, शहरात केलं, ग्रामीणमध्ये केलं, आम्ही खांद्याला खांदा लावून केलं, सभेमध्ये केलं. हे त्यांनाही कबूल आहे, आम्हालाही कबूल. ते सुद्धा विजयी झाले. नरू खेडेकर पराभूत झाले, पण सिद्धार्थ खरात विजयी झाले आणि जिल्ह्याच्या लोकशाही आघाडीच्या, महाविकास आघाडीच्या जिल्ह्याच्या राजकारणात फक्त एकच आमदार आपले निवडून आले. आणि मग त्यांनी सुद्धा प्रत्येक वेळा सगळ्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला. आता नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, जिल्हा परिषदही लागणार होत्या, पण जिल्हा परिषद कोर्ट कचेऱ्याच्या याच्यामुळे लागल्या नाही. नगर परिषदच्या निवडणुका लागल्यानंतर आपल्या मतदारसंघात 2 नगरपालिका येतात, एक मेहकर आणि लोणार. आता मेहकर आणि लोणार येता म्हटल्यानंतर आमदार साहेबांना प्रपोजल दिलं. जिल्ह्याचे विकास आहेत या बाबतीमध्ये जिल्ह्याचे समन्वयक होते आघाडीचे डॉक्टर राजेंद्रजी शिंदे, माजी पालकमंत्री, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले, मी केले. राहुल भुमरे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, त्यांनी प्रयत्न केले की कसंही करून ही आघाडी, कारण या दोन्ही नगरपालिका आपल्या विचाराच्या निवडून येऊ शकतात याच्यावर सगळ्यांचा विश्वास होता आणि तसं घडलं. मग तसं घडल्यानंतर हे प्रयत्न झाले, परंतु जिल्ह्यामध्ये दुसरी कुठली जागा तुम्ही घेता का ते घेऊ शकले नाहीत. त्यांच्याजवळ जे कॅन्डिडेट होते त्यांना मेहकर पाहिजे होतं आणि आमचा क्लेम होता, आमची नगरपालिका होती, त्यामुळे आमचा क्लेम होता, आम्ही पण मागितलं आणि 2 वेळा आम्ही तुमचं काम केलं. राजकारणामध्ये आपापल्या पक्षाचा रेटा सातत्यानं शेवटच्या दिवशीपर्यंत ठेवावा लागतो आणि तो आम्ही आमचा रेटला, त्यांनी त्यांचा रेटला. प्रयत्न झाले. लोणारमध्ये थोडंफार काही ना काहीतरी थोडाफार त्याच्यावर चर्चा झाली, विचार झाला,
पण मेकरमध्ये ते होऊ शकलं नाही, कारण एकूण कॅन्डिडेट 3 झाले. यांच्याकडनं एक स्पर्धेत, आमच्याकडनं 2 लोक स्पर्धेत. त्या 2 स्पर्धेमध्ये आमच्या डोक्यातल्या विचाराचे दुसरे कॅन्डिडेट, पक्षाच्या विचाराचे दुसरे कॅन्डिडेट, यांच्या विचाराने दुसरे कॅन्डिडेट, आणि मग ते शेवटच्यापर्यंत घमासान चाललं आणि त्यातून निर्णय काय होऊ शकला नाही. आणि मग शेवटी पक्षामध्ये थोडेफार इकडून तिकडे तिकडून इकडे हे सगळं वेळेवर होतच असते आणि त्यामधून मग निवडणुका अलग अलग लढलो. शिंदे गटाकडून उमेदवार उभे झाले, मग काँग्रेसकडून उमेदवार उभे झाले आणि उभाटा गटाकडून उमेदवार उभे झाले. पब्लिकनं निर्णय दिला, किशोर गावडे निवडून आले, पण त्यांचे खाली 6 लोक आले. आमचे अध्यक्ष पडले, पण आमचे 11 लोक आले. आणि शिंदे गटाचे त्यांचा उमेदवार अध्यक्षाचा पडला, पण त्यांचे 9 लोक आले. आणि त्रिशंकू गव्हर्नमेंट तयार झाल्याची परिस्थिती तयार झाली. आता आधीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा रिॲक्शन येतात तेव्हा मग एकदम हे होत नाही. त्यावेळेला आमचे प्रयत्न झाले की नाही बाबा आपण आघाडी गटाकडून राहिलो पाहिजे. आमदार साहेब आले, किशोर गावडे आले, पराप आली झाली, वर भेटले, खाली भेटले. माझा सुद्धा प्रयत्न होता की नाही कसंही करून हे टिकलं पाहिजे, हे जमलं पाहिजे. पण त्यावेळेला तो योग आला नाही आला तर काही महिने त्याच्यातून निघून गेले. परंतु आम्हाला विश्वास होता की कधी ना कधी ही गोष्ट होईल. कारण प्रत्येकाला काय असते की एकदम सुरुवातीला पहिल्या दिवशी जेव्हा निवडणूक होऊन जाते तेव्हा मग मला यानं पाळलं, मला त्यानं पाळलं, माझं यांनी काम नाही केलं, माझं त्यांनी काम नाही केलं, ह्या ॲक्शन खूप येत असतात. त्या 10 मिनिटात सोडवल्या जात नाही. पण जसजसा टाईम जातो, जसजसा प्रसंग जातो, कारण जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा पहिले विचारले जाते की माणूस जिवंत आहे. हो आहे, चल. मग आता त्याचा पाय गेला तर ठीक आहे, गाडीचं नुकसान झालं ठीक आहे, पण तुझा माणूस जिवंत आहे. तसं राजकारणामध्ये काय निवडून आला नाही, मग आता पाहू बा पुढे कसं जमल, काय जमल, आज काही सांगता येत नाही, या पद्धतीने ते झालं. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच चर्चा प्रतिक्रिया झाल्या. आणि हे जे आमचे लोक 11 निवडून आले, यातले 9 लोक हे स्वतःच एकत्रित बसले, त्यांनी स्वतःच चर्चा केल्या. नगरसेवक इतके काही सोपे नसतात कोणतेच की जे काही 5 मिनिटात कोणाचं ऐकतात. कारण नगरसेवक मी राहिलेलो आहे, मी नगराध्यक्ष राहिलो आहे, माझ्या वेळेला 29 नगरसेवक उभे करा, त्यातले मला 16 लोक सांभाळायला लागायचे. त्यामुळे त्याची बायको जर बाळांतीन झाली तर तो त्या दवाखान्यात येते का नाही ते माहिती, पण आपल्याला पहिले जाऊन बसावं लागतं. म्हणजे ही पद्धत असते या राजकारणाची. तर त्यात काही चुकीची नाही की कॉन्टॅक्टमधून हे सगळ्या घटना घडतात. मग नगरसेवक बसतात, आपसात चर्चा करतात, आपसात बोलतात, मग नेत्याच्या कानावर टाकतात, मग पुन्हा ऐकत नाही, मग पुन्हा ऐकतात, मग पुन्हा पुढे जातात, मग मागे येतात. असं करत 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 कधी ना कधी त्यांचं एकमत होतं. त्या 9 लोकांनी एकमत केलं आणि आम्हाला सांगितलं की बाबा आमची इच्छा आहे की किशोर गावडे यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि लोकशाही आघाडी आपली महाविकास आघाडी जी आपली आहे त्या महाविकास आघाडीबरोबर आपण राहायला पाहिजे. ही नैसर्गिक युती आमची वरून. त्याच्यामुळे याच्यासाठी काहीच पक्ष बदलायची गरज नाही, पुढे जायची गरज नाही. काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हा किशोर गावडे यांना आहे आणि त्यांचे 6 आणि आमचे 9 भविष्यात 15 लोक त्यांना घेऊन त्यांनी चालावं आणि चांगल्या रीतीचं काम करावं अशाच प्रकारच्या अपेक्षा आमच्या व्यक्त करतो. आणि मग त्या ज्यांना हा तो दिवस आला, हे 4-5 दिवस फिरायला गेले होते. फिरायला गेले तेव्हा यांनी फोनवर सगळ्यांशी बोलले. त्याच्यामध्ये फिरायला जाणं काही रॉंग नाही, दरवर्षी लोक फिरायला जातात, ते हे गेले. एकोपा जेव्हा होतो, जेव्हा एखाद्या विचारानं मनुष्य जवळ येतो तेव्हा ह्या गोष्टी घडतात. तर त्या दिवशीनं आज रोजी हा निर्णय आम्ही घेतला की काँग्रेस पक्षाचे आमचे हे आत्ताचे 9 नगरसेवक जे आहेत या 9 नगरसेवकांनी आलिमभाई यांच्या नेतृत्वात, आलिमभाई पक्षनेते आहेत, प्लस आमचे उपाध्यक्षसुद्धा आहेत, नगरपालिकेचे गटनेता आहेत. नगर परिषदमध्ये गटनेता हा महत्त्वाचा घटक असतो, नगराध्यक्ष हा महत्त्वाचा घटक असतो, सभापती आणि उपाध्यक्ष हे महत्त्वाचे घटक असतात. पक्षाचं बाहेरचं राजकारण वेगळं. बाहेरच्या राजकारणामध्ये कोणी काही स्टेटमेंट दिलं आणि काही केलं तर ते याला लागू होत नाही. कारण याला लागू जे होते ते कलेक्टरकडे तुम्ही जे लिहून दिलेलं आहे की आमचा गटनेता कोण, याच्या आधारावरच ते सगळं कामकाज चालत असते. आणि याच्यातून जर कोणी तुटून कायद्यात बाहेर गेलं तर त्याला स्प्लिट म्हणतात. त्या स्प्लिटचा पहिला बळी महाराष्ट्रात मी आहे. आम्ही त्यावेळेला स्प्लिट केला होता, त्यावेळेला स्प्लिटचा पहिला बळी मी होतो. न्यायमूर्ती बोबडे माझी केस लढले, पण मला न्याय नाही मिळाला. 1 वर्ष थांबावं लागलं आणि त्याच्यानंतर मी नगराध्यक्ष झालो. हा म्हणजे अल्ट्राव्हायरस आहे. म्हणजे माझं उदाहरण दिले जाते कोर्टात की अमुक 1992ला मेहकर नगर परिषद श्याम उमाळकर वर्षेस असं झालेलं असताना ही घटना घडली होती, त्याला हे पुरावे सादर झाले, हे हायकोर्टात चालते सगळं. तर ह्या सगळ्यातून आम्ही गेलेलो आहे. त्यामुळे
कुठलाच पक्ष आमच्या लोकांनी बदललेला नाही. ते काँग्रेस पक्षाचेच पाईक आहे, काँग्रेसच्याच विचाराचे आहेत आणि काँग्रेसची नैसर्गिक आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पूर्ण महाराष्ट्रात आहे, विधान परिषदमध्ये आहे, लोकसभेमध्ये आहे. त्याच अनुषंगानं आम्ही त्यांना पाठिंबा आज रोजी जाहीर करत आहोत. तर मेहकर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही खालील स्वाक्षरी करते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नगर परिषद मेहकरमध्ये निवडून आलेले सदस्य आहोत. मेहकर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, नागरिकांचे प्रश्न वेळेवर सुटावे आणि नगर परिषदमध्ये कामकाज सुरळीत पारदर्शकपणे चालावे. मुख्य उद्देशाने आम्ही शहरातील विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. सध्या नगर परिषदमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या माध्यमातून शहरात विकास कामे मार्गी लागत आहे. जनहिताच्या आणि मेहकर शहराच्या विकास या प्रक्रियेत कोणती अडचण म्हणजे आम्ही खालील 9 सदस्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासोबत केवळ विकासात्मक समन्वय, डेव्हलपमेंटल कॉर्पोरेशन आणि सकारात्मक सहकार्य करण्याचा पुढील 5 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण पाठिंबा निर्णय घेतलेला आहे. आमचा समन्वय केवळ शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या भल्यासाठी आहे. सदरचे पत्र आम्ही सन्माननीय कार्यकर्त्यांना केवळ माहितीसाठी सादर करत आहोत. सदस्यांची खाली नावे 1, 2, 3, 4, 5, 9 स्वाक्षर आहे. तर हे सर्व आम्ही पत्रकारांना देत आहोत आणि आजपासून महाविकास आघाडी ही मेहकरच्या नगर परिषदमध्ये तयार झाली. महाविकास आघाडीचेच आपले आमदार आहेत, महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष आहे आणि महाविकास आघाडीचाच उपाध्यक्ष आहे. पक्षाचं राजकारण आहे ते काँग्रेसचं करण, उबाटा गटाचं करण, राष्ट्रवादीचं करण, तो त्यांचा भाग झाला. पण बाकी नगर परिषदच्या राजकारणात आमच्या या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन नगराध्यक्ष म्हणून अत्यंत जबाबदारीने तुम्ही काम कराल याची मला अपेक्षा आहे. योगायोगानं किशोर गारोळे यांचा स्वभाव आणि अलीमबाई यांचा स्वभाव हे दोन्ही माणसं अत्यंत शांत स्वभावाची आहेत. मी याच्यासाठी नेहमी म्हणतो, यालाही म्हणत असतो की जो आदमी बहुत कम बात करता है और वो आने वाले कल के लिए बहुत खतरनाक होता है. दिन का बोलना बहुत जरूरी है. हे मी नेहमी करता सांगत राहतो, ते माझं चुकीचं ठरलेलं नाही. तर ते दोघं जण सगळ्यांना घेऊन चालतील. विश्वासाचं राजकारण करा, विकासाचं राजकारण करा, समजूतदारीचं राजकारण करा, प्रगतीचं राजकारण करा, पक्षाचं राजकारण करा. पण नगर परिषदमध्ये ह्या पूर्ण आणि सगळ्यांना घेऊन चाला. गावातल्या सगळ्या वार्डातून सगळ्या ठिकाणी आमदारांना मतं पडलेले, नरुभाऊन मतं पडलेले, तुम्हाला मतं पडलेले. हा वार्ड माझा नाही, तो वार्ड माझा नाही, इथली नाली मी करणार नाही. हे मोठं मन ठेवा. राजकारणामध्ये ज्याचं मन मोठं आहे तो काम चांगलं करू शकतो. लहान संकुचित भावनेनं वागू नका. ठीक आहे, कोणी आज आपल्याबरोबर असेल, कोणी नसेल, पण उद्या येऊ शकतात. तुमच्या कामाच्या चांगल्या आधारावर लोक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात आणि त्यातूनच हे तुम्हाला 4 महिन्यात मिळालेला पाठिंबा आहे. हे झालं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य सगळ्या नगरसेवकांनी घेतलं. विलासरावांनी चांगली मेहनत घेतली, बाकीच्यांनी घेतली. त्या सगळ्यांनी अतिशय चांगलं काम केलं. आमचे सगळे नगरसेवक बिलकुल पद्धतशीरपणे चांगले राहिले, एका जीवानं राहिले. मी त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. उभाटाच्या सगळ्या नगरसेवकाचं अभिनंदन करतो. आमदार साहेब आणि सर्व पत्रकारांचं अभिनंदन करतो. तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि तुमच्या कामकाजात आमचा कोणताही हस्तक्षेप होणार नाही. आम्ही कोणत्याही ऑर्डर आमच्या घरून देणार नाही. आमचं एखादं काम असलं, लोकांना आम्हाला फोन केला तर आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करून आमच्या माणसाच्या हाताने कळवून देऊ की अलीमबाई या गारोळीशी बोलून घ्या किंवा किशोरीशी बोलून घ्या, वैभव बोलून घे आणि हे काम करून द्या. आम्हाला त्या नगरपालिकेच्या राजकारणात आम्ही 30 वर्ष काढलेले, त्यामुळे तुमची नगरपालिका तुम्हाला लखला. फक्त आम्ही तुमच्या मागे आहोत, तुमच्या बरोबर आहोत. गजानन महाराजांचे आशीर्वाद, बालाजीचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळो आणि तुम्ही चांगली प्रगती करो. आणि आमदार साहेबांना प्रत्येक चक्रेला काही ना काही कोटी निधी आणावा अशी त्यांना अपेक्षा करतो. प्रत्येक वेळेला गेले की 2 कोटी, 3 कोटी, 1.5 कोटी, 1.25 कोटी काही ना काही तुम्ही आणा आणि गावाचा विकास करत राहा. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.